हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आज पहिल्यांदाच पूजा आणि समरच्या लग्नानंतर कृष्णा ही पूजावर ओरडली आहे, पूजावर चिडली आहे. नाहीतर आजपर्यंत आपण पाहिलंय की पूजा जे म्हणेल कृष्णा ते ऐकायची, जो काही अपमान करेल तो निमूटपणे सहन करायची. पण आज पहिल्यांदा कृष्णाने पूजाची चांगली जिरवली आहे. पूजाने कृष्णाने वळलेल्या 500 वाती जाळून टाकल्या आणि कृष्णाने तिच्यावर आरोप लावला, हे सगळं तूच केलंय. पूजाने नकार दिला, पण कृष्णा आपल्या आरोपांवर ठाम राहिली. हे तूच केलंय आणि मला माहिती आहे की तूच समई यावर पाडली आणि माझ्या 500 वाती जाळल्या. आत्ताच्या आत्ता कबूल कर. कृष्णाचं हे रौद्ररूप पाहून पूजाची चांगली टरकली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई या स्पर्धेचे नियम सांगत असतात की तुम्हाला आज 500 वाती वळायच्यात, मग उद्या पहाटे लवकर उठून करंज्या करायच्यात, मग मंदिरात जाऊन साफसफाई करायची, रांगोळी काढायची आणि 500 दिवे लावायचे. हे सगळं ऐकून पूजाचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. समोरला सुद्धा वाटतं माझ्या बायकोला हे काही जमायचं नाही. कृष्ण आणि दुष्यंत मात्र फुल कॉन्फिडन्समध्ये असतात. जयकांत म्हणतो, अरे वा, ही कॉम्पिटिशन तर लय भारी आहे. माझी बायको असती तर मी तिला पण पाठवलं असतं. सगळे हसू लागतात. बाळाबाई म्हणते, चला आता लागा कामाला, वळा सगळ्यात आधी 500 कापसाच्या वाती. कृष्णा म्हणते, हो बाळाबाई. तर समोर विचारतो, पण एवढ्या 500 वाती वळण्याची काही गरज आहे का? मला नाही वाटत काही गरज आहे. तर बाळाबाई म्हणते, अरे समर, मग रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या हव्या आहेत ना, त्या मिळवायच्या असतील तर स्पर्धासुद्धा तशीच तगडी असेल ना. तर समोर चिडून म्हणतो, मला काय वाटतं माझ्या बायकोचा छळ चालला येथे, जाणून बुजून एवढी अवघड स्पर्धा ठेवली आहे. पूजा म्हणते, हो मग दुसरं काय, एवढ्या 500 वातींची काय गरज आहे? बाळजाबाई आणि सगळे हसू लागतात. समर म्हणतो, मला तर वाटतं हे सगळं आहे ना तुमच्या मनातच चालू आहे. आबांना हे सगळं माहीत आहे का? तर बाळजाबाई त्याला उत्तर देते, अरे तुझ्या आबांच्या परवानगीशिवाय या घरात पानसुद्धा हलत नाही. तुला काय वाटतं हे सगळं मी माझ्या मनचं सांगतेय? हे सगळं तुझ्या आबांच्याच मनचं आहे आणि तुझ्या आबांनीच सगळं सांगितलं असतं. पण आता ते मंत्रालयात मीटिंगसाठी गेलेत म्हणून त्यांना इथे थांबता आलं नाही. ते येतील परत, तेव्हा तुला सांगतील हे माझ्या मनचं आहे की त्यांच्या मनचं आहे. समर आणि पूजाची बोलतीच बंद होते. बाळजाबाई म्हणते, तरीसुद्धा तुझ्या बायकोला जमत नाहीये असं तुला वाटत असेल तर या चाव्या माझ्याकडेच राहू दे. कृष्णा उद्याची पूजा करेल. मला काही हौस नाहीये ही स्पर्धा घ्यायची, चावी पूजाच्या हातात द्यायची. तर पूजा म्हणते, नाही नाही नाही, जमल मला, करल मी. बाळजाबाई उत्तर देते, चला मग सगळ्यांनी आपापल्या कामाला लागा, लवकर 500 वाती वळा. पूजा आणि कृष्णा एकमेकींना टशन देत वातीचा कापूस घेतात आणि आपापल्या रूममध्ये निघून जातात. तर दुसरीकडे सावित्री ही तिच्या घरी लेटलेली असते. काही कामधाम नाही तरीसुद्धा तिचे पाय दुखत असतात आणि भक्ती तिचे पाय दाबत असते. सावित्री, आई आई ग, लय पाय दुखताय. ए भक्ते, जेवली की नाही तू? भक्ती म्हणते, हो. सावित्री म्हणते, मग चांगले पाय दाब ना, सगळ्या पायाचं दुखणं पळून गेलं पाहिजे. भक्ती तिचे पाय दाबत असते आणि सावित्रीची नाटकं सुरू असतात. पायाचे तुकडे पडले आज, दिवसभर किती काम केलं, किती उभी राहिले. आणि भक्ती तिचे पाय दाबत असते की ही बाई काही सुधरायची नाही. आणि भक्ती विचारते, आय तुझे पाय कशामुळे दुखताय? काही कामधाम तर तू करत नाही. सावित्री चिडून म्हणते, ए भक्ते, खूप तोंड चालायला लागलंय तुझं, देऊ का पुन्हा एक ठेवून? भक्ती गप्प बसते. तेवढ्यात सावित्रीचा फोन वाजतो. सावित्री म्हणते, आता एवढ्या रात्री कोण मारायला फोन करतंय? तर पूजा म्हणते, दुसरं कोण फोन करणार आहे तुला, तुझी ती लाडकी लेक. सावित्री चिडून म्हणते, तोंड नको चालू, हात चालव, पाय दाब. सावित्री फोन उचलते आणि विचारते, काय झालं ग पिला? आणि तिचं पिलू सांगतं, आई आत्ताच्या आत्ता वाड्यावर निघून ये. सावित्रीला मोठा धक्काच बसतो. सावित्री विचारते, काय झालं? पूजा सांगते, अगं काही झालं नाहीये. आणि मग ती झालेला सगळा प्रकार सांगते की स्पर्धेसाठी बाळजाबाईने काय काय नियम सांगितलेत आणि मग जो जिंकेल त्याला चाव्या मिळतील.
सावित्री चांगलीच घाबरते आणि विचारते, पिला एवढं सगळं करायचंय, तुला जमल का? पूजा चिडून म्हणते, आई मला सगळं जमेल, तू फक्त येथे ये, त्या कृष्णावर लक्ष ठेव. सावित्री म्हणते, वय वय आत्ता येते, लगेच लगबगीने धावतेस तिकडं. आणि सावित्री उठून उभी राहते. भक्ती विचारते, आय तुझ्या पायाचे तर तुकडे पडले होते ना, तुला उभं राहता येत नव्हतं, आता काय झालं? सावित्री म्हणते, अगं तू माझी गुणाची लेक आहे ना, इतके चांगले पाय दाबले तू, तुझ्या हाताला एवढा गुण आहे की माझे पाय लगेच बरे झाले. मी जाते होय, पण सगळी कामं करून घे, असं म्हणून सावित्री तेथून निघून जाते. भक्तीला तिचा खूप राग येतो. आणि इकडे कृष्णा कापसाच्या वाती वळायला सुद्धा घेते. देवी आईचं नाव घेऊन नमस्कार करून ती आपल्या कामाला सुरुवात करते. तेवढ्यात दुष्यंत तिच्या शेजारी येऊन बसतो. दोघेही एकमेकांकडे पाहून स्माईल करतात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा हे थोडं जास्तच होतंय, असं तुला वाटत नाही का? कृष्णा विचारते, काय जास्त होतंय? दुष्यंत म्हणतो, या 500 वातींची काही गरज आहे का? बाळजाबाईने ना थोडं जास्तच अवघड काम दिलंय. कृष्णा म्हणते, वा रे वा, थोड्या वेळ आधी तर तुम्ही खूप खुश होत होता की मी आता पूजाला हरवणार, तिला धडा शिकवणार, मग आता काय झालंय? दुष्यंत म्हणतो, नाही ते बरोबरच आहे, पण 500 वाती तुझे हात दुखतील ना. आणि आज 500 वाती करायच्या, उद्या करंज्या करायच्या, मग मंदिराची साफसफाई, मग 500 दिवे रांगोळ्या एकट्या बाईने करणं थोडं अवघडच आहे ना. कृष्णा ही दुष्यंतला समजावून सांगते. दुष्यंत सरकार, मी याकडे स्पर्धा म्हणून पाहत नाहीये, तर देवी आईची सेवा म्हणून पाहतीये. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, आजपर्यंत माझ्यावर आपल्या दोघांवर किती संकट आली, पण देवी आई नेहमी माझ्या मदतीसाठी धावून आली आहे. तिने माझ्यावर खूप उपकार केलेत आणि ही संधी म्हणजे मी देवी आईसाठी काहीतरी करतीये, असं म्हणून मी याकडे पाहतीये. आणि मला या घरच्या तिजोरीच्या चाव्या जिंकायच्या आहेत किंवा पूजाला हरून ही स्पर्धा जिंकायची आहे, तिची जिरवायची आहे, म्हणून मी या स्पर्धेकडे पाहत नाहीये, तर देवी आईची सेवा करण्याची एक संधी म्हणून पाहतीये. आणि खरंच मला खूप भारी वाटतंय, त्यामुळे मी ही सगळी कामं करतीये. हे ऐकून दुष्यंत खूप खुश होतो आणि म्हणतो, खरंच कृष्णा, प्रत्येक गोष्टीकडे तू किती पॉझिटिव्हली पाहते. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्यासाठी एक सकारात्मक नजर हवी असते आणि ती नेहमी तुझ्याकडे आहे. खरंच तुझ्याकडून हे शिकायला हवं. कृष्णा खूप खुश होते, हसू लागते आणि दुष्यंतला म्हणते, तुम्हाला वाटते ना की प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहायला पाहिजे, काय ते पॉझिटिव्हली पाहायला पाहिजे, मग तुम्ही माझ्या आणि बाळजाबाईच्या नात्याकडे सुद्धा पॉझिटिव्हली पहा. दुष्यंत म्हणतो, ते सोडून मला काही पण सांग, ते मला जमायचं नाही. कृष्णा म्हणते, असं कसं, जमायलाच पाहिजे. आणि यावरून या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची सुरू होते. इकडे पूजाने सुद्धा वाती वळण्याचं काम सुरू केलेलं असतं. बाळजाबाईचं पूजावर बारीक लक्ष असतं, कारण बाळजाबाईला माहिती आहे ही एक नंबरची चिटिंग करणारी पोरगी आहे. आणि पूजा खूप चिडलेली असते. अजून 10-20 वातीसुद्धा वळून झालेल्या नसतात, पण पूजाचे हात दुखायला लागलेले असतात. ती बाळजाबाईकडे वाकड्या नजरेने पाहते. हिच्यामुळेच मला हे सगळं करावं लागतंय, असा तिचा मनात विचार सुरू असतो. बाळजाबाई पूजाच्या समोर येऊन बसते. पूजा म्हणते, हात दुखताय माझे, थोडा ब्रेक घेऊ का? बाळजाबाई म्हणते, अगं बाई, आत्ता तर सुरुवात केली आहे आणि तुझे हात दुखायला पण लागले का? एवढ्यात हात दुखायला लागले, मग 500 वाती कधी वळणार? लवकर करून घे, नाहीतर तू हरशील, काम जमणार नाही. पूजा चिडून म्हणते, ए हॅलो, मला सगळं जमतं, 500 वाती मी वळेल, पण थोडा ब्रेक कर घ्यायला हवा ना. तर बाळजाबाई तिला समजावून सांगते, अगं पूजे, असं खूप मोठं काम आहे म्हणून काम करायला सुरुवात करशील ना, तर काम अवघडच वाटेल, कधीच पूर्ण होणार नाही. उलट देवी आईची सेवा करतोय म्हणून कर, भक्तिभावाने कर, तर तुला हे कामसुद्धा काम वाटणार नाही आणि असं चुटकीसरशी काम पूर्ण होईल. तर पूजा चिडून म्हणते, मला आहे ना हे भक्तिभाव वगैरे सांगू नका, मला ते काही पटत नाही. मला फक्त या घराच्या तिजोरीच्या चाव्या मिळवायच्यात, तेवढंच मोटिवेशन माझ्यासाठी ठीक आहे आणि मी हे करणारच. पण एवढं सगळं करायची गरज आहे का? या 10-20 वाती व्हायला तेवढ्या बस नाही आहे का? तर बाळजाबाई म्हणते, बस आहे ना, तू तुझं काम येथेच थांबव. मी कृष्णाला विनर म्हणून डिक्लेअर करते आणि तिजोरीच्या चाव्यासुद्धा तिलाच देते. हे तुला चालणार आहे का? पूजा चिडून म्हणते, नाही, तिजोरीच्या चाव्या तर मीच जिंकणार. बाळजाबाई तिला ठणकावून सांगते, मग या 500 वातीसुद्धा तुलाच वळाव्या लागतील, यामध्ये काही कमी जास्त होणार नाही. पूजा बाळजाबाईकडे रागारागाने पाहते. बाळजाबाईच्या चेहऱ्यावर मात्र छान स्माईल असते की या पूजाची चांगलीच जिरतीये. आणि इकडे कृष्णाच्या वाती वळण्याचं काम सुरूच असतं.
ती एकानंतर एक वाती वळत असते आणि तिचं काउंटडाऊन 301, 302, 303 पर्यंत पोहोचलेलं असतं. 300पेक्षा जास्त वाती तिने वळलेल्या असतात आणि तेवढ्यात सावित्री तेथे येते. सावित्री हे ऐकते की कृष्णाच्या 300पेक्षा जास्त वाती वळून झाल्या आहेत. सावित्रीला मोठा धक्काच बसतो. अरे देवा, हिच्या तर 300पेक्षा जास्त वाती वळून झाल्यात. आता काय करायचं? पूजाने तर तिला थांबवायला सांगितलंय. हिला कसं थांबू हाच प्रश्न सावित्रीला पडतो. पण कृष्णा मात्र मनोभावे तिचं काम करत असते. कोण आलंय कोण गेलंय तिला फरक पडत नाही. तेवढ्यात सावित्री आतमध्ये येते आणि म्हणते, ए झिप. कृष्णा तिच्याकडे पाहते. मग ती म्हणते, कृष्णे. आणि ती कृष्णासमोर येऊन बसते आणि म्हणते, कृष्णा, तुझ्या 300च्या वर वाती वळून झाल्यात. पण कृष्णा तिच्या प्रश्नाचं उत्तरही देत नाही, तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. कारण कृष्णाला माहिती आहे ही बाई माझा टाइमपास करायला आली आहे. तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि म्हणते, हे घ्या पाणी. सावित्री एकदम माझात विचारते, थंड आहे ना? तर मैनावती तिच्या गालालाच ही पाण्याची बाटली लावते. मैनावतीने असं केलं, सावित्री घाबरून म्हणते, थंड आहे, थंड आहे. तुमच्या घरातला थंड पडला आहे. मैनावती म्हणते, आमचा फ्रीज आहे ना, शिमला आणि मनालीपेक्षा जास्त थंड करतो. पण या सावित्रीला शिमला मनाली काही माहीत नसतं. सावित्री पाण्याची बाटली हातात घेते आणि मग मैनावती ही कृष्णाचं कौतुक करते. अरे वा कृष्णे, तुझ्या तर एवढ्या वाती वळून झाल्या. खरंच खूप मनोभावे काम करते बरं तू. आणि जो इतकं मनाने काम करतो ना तोच जिंकत असतो. सावित्री मैनावतीकडे रागारागाने पाहते. मैनावती म्हणते, त्या पूजाचं आहे ना फक्त तोंडातच बळ आहे, कामात तर झिरोची ती. तिच्या तर अजून 5-10 वातीसुद्धा वळून झाल्या नसतील आणि तुझ्या एवढ्या वाती वळून झाल्यात. खरंच कृष्णा, खूप छान काम करतेय. मला तर वाटतं ही स्पर्धा तूच जिंकशील. कृष्णा काहीच रिॲक्शन देत नाही. ती तिचं काम करत असते. तिला माहिती आहे ही मैनावतीसुद्धा तशीच आहे. तोंडावर गोड बोलते आणि मागे कान करते. पण सावित्रीला मात्र जबर धक्का बसलेला असतो की माझी पूजी हरणार आणि ही कृष्णाच जिंकणार. मैनावती म्हणते, पहा, तुमची एक लेक तर जिंकेल ना, तुम्हाला काही वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे सावित्री कृष्णाला लेक मानतच नाही, तर तिला तर वाईट वाटणारच. सावित्रीच्या हातात ही पाण्याची बाटली असते. सावित्रीला लगेच एक आयडिया सुचते. सावित्री विचार करते, माझ्या हातात ही पाण्याची बाटली आहे आणि जर या पाण्याच्या बाटलीचं बुच्चन उघडताना ही बाटली डळमळली आणि हे सगळं पाणी या कापसाच्या वातींवर सांडलं म्हणजे झाला कृष्णाचा कार्यक्रम. असा विचार करून सावित्री या बाटलीचं झाकण उघडते. कृष्ण आणि मैनावतीचं लक्ष नाहीये हे पाहून चक्क या वातींवरती पाणी सांडणार. इतक्यात कृष्णा तिची बाटली पकडते. सावित्री आणि मैनावतीला मोठा धक्काच बसतो. कृष्णा म्हणते, आता जर या वातींवर पाणी पडलं असतं तर सगळ्या वाती खराब झाल्या असत्या ना, माझी मेहनत वाया गेली असती. सावित्रीची बोलतीच बंद होते. हिला हे सगळं कसं कळलं? सावित्री म्हणते, अगं कृष्णे, ते बुच्चन उघडताना चुकून झालं. तर मैनावती म्हणते, कसं आहे ना, कृष्णाची मेहनत वाया जाणार नाही, कारण कृष्णावर देवी आईचा आशीर्वाद आहे. सावित्रीला खूप राग येतो. मैनावती म्हणते, कृष्णे, बरं झालं तुझी मेहनत वाया गेली नाही. तू वेळीच बाटली पकडली, नाहीतर आज होत्याचं नव्हतं झालं असतं. तुझी सगळी मेहनत वाया गेली असती ना. कृष्णा काहीच बोलत नाही. तिचं काम करत असते. आणि मग मैनावती सावित्रीच्या हातातून पाण्याची बाटली घेते आणि सावित्रीच्या अंगावरच हे गार पाणी फेकून देते. सावित्री म्हणते, हे काय केलं तुम्ही? तुम्ही माझ्या साडीवर पाणी फेकलं ना, तुम्ही हे जाणून बुजून केलं. मैनावती म्हणते, बया, मी कायला जाणून बुजून करेल? अहो, ती बाटली डचमळली म्हणून पाणी पडलं. सावित्री म्हणते, आता मी ओल्याने इथे कसं बसू? मैनावती म्हणते, चला तुमच्या साडीला इस्त्री करून देते. तर सावित्री म्हणते, नाही, तुम्ही मला नवीन साडी द्या, तुमची वापरलेली नाही, नवी कोरी साडी. मैनावती म्हणते, चला देते नवी कोरी साडी. मैनावती सावित्रीला आपल्याबरोबर तेथून घेऊन निघून जाते आणि कृष्णाची कामं सुरूच असतात. इकडे आपल्या पूजाची हाताची पार तुकडे पडलेले असतात, वाती वळून 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 वळून. आणि तिच्याकडे पाहून बाळजाबाई खूप खुश होते. पूजा म्हणते, ओ बाळजाबाई, हाताचे तुकडे पडलेत, आता हात थरथर करायला लागलेत. बस झालं ना, एवढंच गोड मानून घ्या, हा टास्क येथेच थांबवा. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे, थांबवते आणि कृष्णाला विनर घोषित करते. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पूजा चिडून म्हणते, मग काही पण गरज नाही आहे, मी करेल 500 वाती. तुम्हाला काय वाटतं मला 500 वाती जमणार नाही? करून दाखवेल मी.
तुम्हाला असंच वाटतं ना तुमची लाडकी कृष्णाच जिंकेल, मला काही कामं जमणार नाही. पण तुमच्या नाकावर टिच्चून मी सगळे टास्क जिंकणार आणि शेवटची परीक्षासुद्धा मीच जिंकणार. मीच या तिजोरीच्या चाव्या मिळवणार. बाळाबाई म्हणते, तोंड चालवण्यापेक्षा आहे ना हात चालव, म्हणजे कामं पटापट होतील. पूजा बाळाबाईकडे रागारागाने पाहत असते आणि इकडे दुष्यंत हा कृष्णाजवळ येऊन बसतो. कृष्णा वाती वळत असते. दुष्यंत हा कृष्णाकडे एकटक पाहत राहतो आणि मग वाती वळण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा विचारते, अहो हे काय करताय? हे माझं काम आहे ना, स्पर्धेचे नियम विसरला का? चीटिंग करायची नाही. दुष्यंत म्हणतो, मी कधीच नियम मोडत नाही, पण आता इथे कोण आहे पाहायला? मी तुझी थोडी मदत करतो ना. कृष्णा म्हणते, अहो कुणी पाहायला नाहीये म्हणून नियम मोडले ना, मग नियम मोडण्याची सवय लागते. आणि हे सगळं काम मी देवी आईची सेवा म्हणून करतेय. मला पुण्य लाभावं असं तुम्हाला वाटत नाही का? माझं काम मला करू द्या. दुष्यंत म्हणतो, अगं आता मी तुझा नवरा आहे, नवरा बायकोचं पुण्य एकमेकांना मिळतं, करू दे मला. कृष्णा म्हणते, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? तुम्ही बिलकुल नाही करायचं. हे काम माझं आहे, हे काम मीच करणार. मला थोडीही चिटिंग करायची नाहीये. तर दुष्यंत म्हणतो, अगं इथे कुणी नाहीये ना, कोणाला कळणार आहे? आणि तेवढ्याच सावित्री तेथे येते. सावित्री हे सगळं ऐकते आणि म्हणते, आत्ता कसं पकडलं रंगे हात? दुष्यंत सरकार, तुम्ही कृष्णाची मदत करताय, चीटिंग करताय. हे बिलकुल चालणार नाही, मी सगळ्यांना सांगते. दुष्यंत आणि कृष्णा बिलकुल घाबरत नाही. दुष्यंत उभा राहतो आणि म्हणतो, ओ सासूबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नीट डोळे उघडून पहा. ही कृष्णा आहे, कृष्णा, तुमची पूजा नाहीये. चीटिंग आहे ना फक्त पूजा करते, कृष्णा बिलकुल करत नाही. सावित्रीची बोलतीच बंद होते. कृष्णा हसू लागते. दुष्यंत म्हणतो, पण आहे ना तुम्ही एक काम करा, तुम्ही कृष्णाकडे बारीक लक्ष ठेवा. कारण मला पूर्ण गॅरंटी आहे तुमची ती दुसरी मुलगी आहे ना पूजा, तिने घराबाहेरून काही लोकांना बोलून घेतलं असेल की घरात या, कृष्णाला त्रास द्या, तिचा टाइमपास करा, म्हणजे कृष्णाचं काम नीट होणार नाही. लक्ष ठेवा बरं का. असं म्हणून दुष्यंत सावित्रीला टोमणे मारतो आणि तेथून निघून जातो. कृष्णा हसत असते. सावित्रीला खूप राग येतो. सावित्री कृष्णाच्या समोर बसते आणि कृष्णाला म्हणते, ए झिपरे, पाहिलं का, तुझ्यामुळे ते दुष्यंत सरकार मला किती बोलून गेले. तुझ्यामुळे ना मी हिलन झाले, हिलन. सगळ्यांना असं वाटतं मी तुला त्रास देते, तुझा छळ करते, तुझ्यावर प्रेम माया करत नाही. पण मी तुझ्यावर किती प्रेम माया करते ना, हे माझं मला माहिती आहे. आणि तू माझ्याशी असं वागतेस, तुझ्यामुळे मी ती पिक्चरमधली ती हो तशी हिलन झाली, हिलन. कृष्णा एक शब्दसुद्धा बोलत नाही. सावित्री विचारते, ए झिपरे, मी तुला एवढं बोलतीये, तू काहीच का बोलत नाही? तुला फरकच पडत नाही का गं मी किती बोलले तरी? तर पूजा म्हणते, तू हे जे वाईट बोलतीये ना, ते मागील 25 वर्षांपासून बोलतीये, त्यामुळे ते ऐकून ऐकून मला सवय झाली आहे. मला काही फरक पडत नाही. तू माझ्याबद्दल काही चांगलं बोलली, मला मुलगी मानलंस, माझ्यावर प्रेम केलं, तर मात्र मी काहीतरी बोलेल, मला त्याने फरक पडेल. आणि मला माहिती आहे ते तुला कधी जमणारच नाही आहे. त्यामुळे नको विचार करूस, दे सोडून. आणि कृष्णा चक्क आपल्या सगळ्या वाती वळते, शेवटची वात वळते आणि म्हणते, माझ्या वाती वळून झाल्यात, जाते मी आता. असं म्हणून कृष्णा या वाती घेऊन निघून जाते. सावित्रीला जबर धक्का बसतो. सावित्री म्हणते, अरे देवा, या कृष्णाच्या वाती वळून पण झाल्या, म्हणजे माझं पिलू हरणार. ही कृष्णा पहिली जिंकली की काय? पिला पिला असं जोरजोरात ओढत सावित्री तेथून निघून जाते. आणि इकडे कृष्णा ही जिन्यावरून खाली उतरते आणि घरातील देवळात येते. देवी आईसमोर हात जोडते आणि देवी आईसमोर या सगळ्या 500 वाती ठेवून देते. आणि देवी आईला म्हणते, देवी आई, खरंच आज मला या 500 वाती वळताना काहीच त्रास झाला नाही. उलट माझ्या मनाला खूप समाधान लाभलं, खूप आनंद झाला. कारण तुझी सेवा करायची म्हणून मी हे काम केलं आहे. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की ही स्पर्धा कोण जिंकेल कोण नाही हे तूच ठरवशील. फक्त त्या व्यक्तीला जिंकू दे जी व्यक्ती या घराच्या चाव्या, या घराची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकेल. आणि जी व्यक्ती जिंकेल तिच्याकडून या घराचं काहीही नुकसान होऊ देऊ नको. अशी प्रार्थना करून कृष्णा ही आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि समर हा तेथे जिन्याखाली लपून बसलेला असतो. आणि समर हा हे सगळं पाहतो की कृष्णाने 500 वाती वळल्या आहेत आणि कृष्णा या वाती येथेच ठेवून गेली आहे. समर हे सगळं पाहतो आणि देवी आईसमोर हात जोडतो. त्याला एक आयडिया सुचते.
की आता या वातींचं काय करायचं. आणि इकडे पूजाने कशाबशा 500 वाती वळलेल्या असतात. बाळजाबाई तिच्याकडे पाहत असते. पूजा म्हणते, फायनली झाल्यात माझ्या 500 वाती वळून. बाळजाबाई म्हणते, झाल्या ना, उगाच तू एवढं टेन्शन घेत होती की माझ्याकडून होणार नाही होणार नाही. चला आता उद्या पहाटे 3 वाजता उठायचं आणि बाकीची कामं करायची. पूजाला मोठा धक्काच बसतो. ती विचारते, पहाटे 3 वाजता? बाळजाबाई म्हणते, नाही जमणार ना, मग दे सोडून. कृष्णा जिंकली असं मी जाहीर करते, तिला चाव्या देते. पूजा म्हणते, नाही नाही नाही, उठेल मी 3 वाजता, काही प्रॉब्लेम नाही आहे. बाळजाबाई म्हणते, ठीक आहे. बाळजाबाई उठते आणि पूजाने वळलेल्या वातींचं ताट हातात घेते. पूजा विचारते, ओ कोठे घेऊन चालल्या? बाळजाबाई सांगते, अगं देवीआईसमोर ठेवते ना. पूजा म्हणते, काही गरज नाही आहे, द्या इकडे. माझा तुमच्यावर काडीचा विश्वास नाही आहे. या वाती घेऊन जाल आणि कचऱ्याच्या कुंडीत टाकाल. द्या त्या इकडे. बाळजाबाई तिला डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. तेवढ्यात समर तेथे येतो आणि म्हणतो, पूजा एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे आपल्याला. तर पूजा म्हणते, अरे समर पहा ना, 500 वातीवरून माझ्या हाताचं काय झालंय. बरं झालं हाताचे तुकडे नाही पडले. जा लवकर तेल घेऊन ये. समर म्हणतो, अगं पूजे ते महत्त्वाचं नाही आहे, मी तुला जे सांगतोय ते महत्त्वाचं आहे. पूजा म्हणते, नाही माझ्या आज खूप दुखत आहे, जा लवकर तेल घेऊन ये. समर म्हणतो, अगं माझं ऐकून घे. पूजा ओढून म्हणते, अरे तुला सांगितलेलं कळत नाही का, तेल घेऊन ये आधी, यापेक्षा दुसरं काही महत्त्वाचं नाही आहे. समरचा नाईलाज होतो. समर तिच्यासाठी तेल घेऊन येतो आणि म्हणतो, पूजे मी तेल लावून देतोय, पण माझं ऐकून घे. त्या कृष्णाने 500 वाती वळून देवी आईच्या मंदिरात नेऊन ठेवले आहेत आपल्या घरामध्ये आणि माझ्याकडे एक आयडिया आहे. पूजा विचारते, काय? आणि समर तिला आपली सगळी आयडिया सांगतो. पूजा खूप खुश होते आणि म्हणते, वा समर डार्लिंग, तू तर माझ्यासारखाच विचार करायला लागलाय आणि आता आपला प्लॅन यशस्वी होणार, कृष्णाची सगळी मेहनत वाया जाणार असा विचार करून पूजा खूप खुश होते. आणि इकडे दुष्यंत हा त्याचं काम करत बसलेला असतो आणि कृष्णा झोपी गेलेली असते. दुष्यंत हा त्याचं काम संपवतो, लॅपटॉप ठेवून देतो आणि कृष्णाकडे पाहतो. तर कृष्णाचे हात दुखत असतात. तिने आपले दोन्ही हात एकमेकांमध्ये असे ठेवलेले असतात. दुष्यंत म्हणतो, खरंच कृष्णाचे हात आज किती दुखले असतील, पण एका शब्दाने बोलली नाही की माझे हात दुखताय. दुष्यंत कृष्णाचे हात हातात घेतो आणि त्यावर थोडी अशी बोटाने मसाज करत असतो, ॲक्युप्रेशर करत असतो. आणि कृष्णा ही अजूनही झोपलेलीच असते. आणि इकडे समर आणि पूजा घरात सगळे झोपलेत यावर लक्ष ठेवून गुपचूप जिन्यावरून खाली उतरत असतात. कुणी आपलं पाहत नाही ना याकडे त्यांचं लक्ष असतं. समरला पूजा सांगते, कुणी आहे का तू याकडे लक्ष ठेव, मी आपलं काम करते. पूजा ही दिव्याई समोर येते, म्हणजे वाईट काम करणाऱ्याला देवाची काडीचीही भीती वाटत नाही. दिव्याई समोर पूजा इतकं वाईट काम करतीये पण तिला काहीच फरक पडत नाही, काहीच भीती वाटत नाही. पूजा या वातींकडे पाहते आणि म्हणते, कृष्णा खरंच किती सुंदर वाती वळल्यास ग तू, पण आता या वातींवर माझी नजर पडली आहे आणि माझ्या नजरेतच आग आहे आणि माझ्या नजरेला कोणती सुंदर गोष्ट पाहवली जात नाही. त्यामुळे आता या वातींना सुद्धा जळून जावं लागणार, भस्मसात व्हावं लागणार. असं म्हणून पूजा देवी आई समोर ठेवलेली समईच हातामध्ये घेते आणि या समईकडे पाहते, या वातींकडे पाहते. समर तिच्याकडे पाहत असतो आणि पूजा चक्क या समईच्या मदतीने संपूर्ण कृष्णाने वळलेल्या वातींनाच आग लावते, त्या पेटवून देते. पूजाला खूप आनंद होतो. समरसुद्धा एखाद्या राक्षसासारखा हसत असतो. पूजा खूप खुश होते की शेवटी मी कृष्णाची मेहनत पाण्यात घातली, कृष्णाची मेहनत वाया घातली. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. कृष्णा आणि पूजामध्ये ही जी कॉम्पिटिशन सुरू झाली आहे ना, ती पाहायला मजा येते. नाहीतर काही दिवसांपूर्वी फक्त पूजा कृष्णाचा अपमान करणार, कृष्णा ऐकून घेणार, नंतर पूजा ही बाळजाबाईचा अपमान करणार, बाळजाबाई ऐकून घेणार, हेच सुरू होतं. आणि हे पाहून पाहून खूप कंटाळा आला होता. पण आता बाळजाबाई ही कधी नव्हे ते पूजाला सुनावतीये, टोमणे मारतीये आणि पूजा ऐकून घेतीये. ते पाहायला सुद्धा मजा वाटतीये. आणि काही काम असल्यावर कृष्णा त्यात चॅम्पियन आहे आणि पूजाची चांगली जिरते, हे पाहायला सुद्धा खूप मजा येते. आजचा एपिसोड तर खरंच भारी होता, पण शेवटी जे काही घडलं त्यामुळे वाईट वाटलं. कृष्णाची एवढी मेहनत पूजाने जाळून टाकली,
पण शेवटी कृष्णा जिंकणार, पूजाची जिरणार हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळं छानच होईल यात शंका नाही. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णांच्या वातींना आग लावून पूजा आणि समर आपल्या रूममध्ये निघून जातील. आणि या वाती काय थोड्या थोडक्या नसतील, 500 वाती जळाल्या आहेत. त्यामुळे या जळाल्याचा वास घरभर पसरणार. कृष्णाला हा वास येईल. दुष्यंत हा तसा झोपी गेलेला असेल. कृष्णाला जाग येईल आणि कृष्णा विचार करेल, हा जळण्याचा वास कोठून येतोय? आणि कृष्णा ही धावत पळत घराच्या हॉलमध्ये येणार. आणि हॉलमध्ये आल्यावर तिला जबर धक्का बसेल की तिने दिव्याईसमोर ज्या वाती ठेवल्या होत्या त्या सगळ्या वाती जळून गेल्या आहेत. कृष्णाला खूप वाईट वाटणार. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येईल, कारण कृष्णाने खूप मेहनतीने या सगळ्या वाती वळल्या होत्या. आणि कृष्णाला लगेच समजणार की या वाती जाळण्याचं काम दुसरं तिसरं कुणी नाही तर नक्कीच पूजाने केलं असेल. आणि मग कृष्णा ही आरडाओरडा करून घरातील सगळ्यांना गोळा करणार. तेथे बाळाजाबाई, समर, पूजा, दलपत, मैनावती सगळे येतील. आणि मग कधी नव्हे ते कृष्णा ही पूजाला जाब विचारणार. नाहीतर जेव्हापासून पूजा लग्न करून आलीये, कृष्णा फक्त खाली मान घालून तिचा अत्याचार सहन करते, तिचा त्रास सहन करते. पण आज पहिल्यांदाच कृष्णा पूजाला जाब विचारणार. पूजे, खरं खरं सांग, या वाती तूच जाळल्यास ना? तर पूजा ही लगेच, मी कुठे वाती जाळल्या, माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावू नको, मी माझी झोपले होते, मी काही केलं नाही असं बोलणार. कृष्णा चिडून म्हणेल, पूजे, खोटं बोलायचं नाही, तूच या वाती जाळल्या आहेत. तर पूजा म्हणेल, अगं दिसतंय ना, ती समय पडली त्या वातींवर आणि वाती जळाल्या, मी असं काहीच केलेलं नाहीये. कृष्णा म्हणणार, मला चांगलंच ठाऊक आहे, ही समई आपोआप त्या वातींवर पडलेली नाहीये, तूच ती समई त्यावर टाकली. तू जाणून बुजून माझी मेहनत जाळून टाकली, माझी मेहनत पाण्यात घातली, कारण तुला ही स्पर्धा जिंकायची आहे म्हणून तू हे कटकारस्थान केलं. पूजा चिडून म्हणेल, हॅलो, माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावायचे नाही बरं का, मी असं काहीच केलेलं नाहीये. कृष्णा चिडून म्हणेल, पूजे, बऱ्या बोलाने कबूल कर, हे सगळं तूच केलंय, खोटं बोलू नको, लवकर कबूल कर. पण पूजा म्हणेल, नाही, मी असं काहीच केलेलं नाहीये. आपल्याला माहिती आहे की पूजा हे कधीच कबूल करणार नाही. मग आता कृष्णाकडे काय करेल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.